शुभू काय करायचं आता? मॅडम एक गोष्ट करू शकतोय. कुठं पळतोस? अडकलायस तू? आमच्याशी मस्ती करतोस? तुला काय वाटलं शिरीष घाणेकरला घेऊन तू निघून जाऊ शकशील? आम्ही असताना ते शक्य नाही. हा कोण? शुभू तू ग्रेट आहेस. काय मस्त प्लॅन बनवलास तू. सर नाही मी ह्यांना घेऊन अशी पळत नाही राहू शकत. गाडी नक्की मला पकडेल आणि जरी शिरीष घाणेकर त्याच्या हाती लागले तर काय माहित त्यांचं काय करेल. कदाचित त्यांचा जीवही घेईल. नाही असं नाही होऊ देऊ शकत. नाही तर काय करू. हे बघा आपल्या मागे अलकनंदा मॅडमची माणसं लागतील आणि जर आपल्याला पकडलं ना तर नक्की मोठा प्रॉब्लेम होईल. म्हणून मी तुम्हाला इथे थोडा वेळ एकट्याला सोडून जाते. तोंडातून एक शब्दही काढू नका. मी येईन तुम्हाला घ्यायला नक्की. विश्वास ठेवा माझ्यावर. नक्कीच हे या दोघांचं काम असणार. सोडणार नाही मी यांना. एकदा फक्त हातात सापडायला हवेत. अरे 612 मधला पेशंट इथे कसा? कोणी आणलं याला? अरे इथं काय करतोयस तू? अहो पेशंट. अरे ते फायर आलामुळे कुणीतरी सुखरूप आणून ठेवलं असेल पण आग लागलीच नाहीये. जा तू घेऊन पुन्हा त्यांना 612 मध्ये नेऊन ठेव. जा लवकर. दिसले का ते दोघं? नाही सर. अरे असे कसे गायब झाले? शोधा त्यांना सगळीकडं. हो साहेब थोडा बाजूला व्हा ना. जा ना बाबा. तुम्ही दोघं अजून इथंच का? मी काय सांगितलं शोधा म्हणून त्यांना. पण एक मिनिट आहे. एकत्र जाऊ नका. वेगवेगळे जावा. जा तिकडं. तू जा तिकडं. हॅलो.
काय गडबड करत असते? सोडा सोडा मला, सोडा. आधी आमच्या प्रश्नाची उत्तर दे, मग आम्ही तुला सोडून देऊ. बस सोडा. कोण आहेस तू? इथे कशाला आलायस? आणि रूम नंबर 612 मधला पेशंट कुठे आहे? आणि तुझ्याबरोबर आणखी एक व्यक्ती होती, ती कुठे आहे? तुमचा हेतू काय? का त्या पेशंटच्या मागे लागला तुम्ही? खरं तर प्रश्न मी तुम्हाला विचारायला पाहिजे. शिरीष घाणेकरला असं डांबून तुम्हाला किती पैसे मिळतात? हा, ए आम्हाला शिकवू नकोस. कोण आहेस तू? लक्षात ठेव, अलकनंदा मॅडम सोडणार नाहीये तुला. अलकनंदा मॅडम माझं काय बी करू शकत नाहीत. त्यांचं काय करायचं की नाही मला चांगलंच ठाऊक आहे. तुमच्या सगळ्यांचे गैरसमज दूर होणार आहेत. मला फक्त एक कॉल करू द्या विश्वंभर साहेबांनी. कोणाला म्हणाला? विश्वंभर राजे शिर्के, महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री, त्यांचा खास माणूस आहे मी. ए सोडा त्याला. डॉक्टर साहेब, या हॉस्पिटलमध्ये जे चाललंय ना ते लय चुकीचं आहे. हे बघ, आम्ही सोडतोय तुला, जा. तुम्ही मला सोडलं, पण मी हे प्रकरण सोडणार नाही आता. त्याच्या मुळाशी जाणार आहे. विश्वंभर साहेबांनी सांगून या हॉस्पिटलची चौकशी करायला लावणार आहे मी. या हॉस्पिटलमध्ये जे जे बेकायदेशीर चाललंय की नाही ती सगळी प्रकरणं बाहेर काढणार आहे मी. मग तुम्ही आणि तुमची अलकनंदा मॅडम जेलची हवा कशी खाताय ते बघाच.